हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल. मी तुम्हाला सांगितलं की आपण सगळे वेट लॉसमध्ये आजकाल इंटरेस्टेड असतो आणि ते अतिशय गरजेचं आहे तब्येतीसाठी. लठ्ठपणा हा अनेक आजारांचं मूळ असतो. मी तुम्हाला ओट्सच्या इडलीच्या वेळी सांगितलंच की ओट्स हा अतिशय पौष्टिक, भरपूर फायबर आणि भरपूर प्रोटीन रिच असा पदार्थ आहे. ओट्सची इडली आपण केली. आज आपण पाहूया ओट्सचा डोसा कसा करायचा ते. चला सुरुवात करूया. ओट्सचा डोसा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे ओट्स 1 कप. हे रोल्ड ओट्स आहेत. हे बाजारात वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे मिळतात. तुम्ही कुठल्याही कंपनीचे घेऊ शकता. अर्धा कप तांदूळाचं पीठ, अर्धा कप रवा आणि पाव कप दही. सर्वात प्रथम आपण हे ओट्स मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. त्याची अगदी बारीक फाईन पावडर करून घेणार आहोत. आपण याला ग्राइंड करूया. आपलं हे ओट्स मिक्सरमध्ये बारीक करून झाले. आता हे मी एका भांड्यात काढून घेते. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय पौष्टिक, हेल्दी असे हे डोसे आहेत. वेट लॉससाठी अतिशय उत्तम. हे पहा, ह्याची अशी अगदी बारीक फाईन पावडर आपण केलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घालूया. रवा घालूया. आता आपण ह्याच्यामध्ये दही घालूया. चवीप्रमाणे मीठ, जरासं मिक्स करून घेऊया हलकं आणि लागेल तसं पाणी घालून घेऊया. आता हे सगळं आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये. नो लम्प्स ॲट ऑल. हे पहा, पीठ आपण 10 मिनटं रेस्ट करत ठेवलं होतं. आता आपण डोसे करायला घेऊया. इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. आपण अगदी कमीत कमी तेल लावून तो ग्रीस करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ. हा डोसा शिजायला पण वेळ लागत नाही. हा पहा, वरच्या बाजूने लगेच सुकायला लागला आहे. आता आपण तिथे ब्रशने अगदी हलक्या हाताने थोडंसं तेल लावू. चमच्याने टाकलं तर जास्त पडतं, म्हणून ब्रशने लावलं तर बरं पडतं. अगदी कमीत कमी तेल वापरलं जातं. हलक्या हाताने साईडने काढायला घेऊ. वरतून पूर्णपणे सुकलेला दिसतोय. आता हा उलटायला हरकत नाही. आता आपण अगदी हलक्या हाताने इथे थोडंसं तेल परत लावू. परत आपल्याला एक दोनदा उलटावं लागेल. हे पहा, ही बाजू अजून शिजली नाही आहे. अजून थोडी शिजवून घेऊ.
सगळीकडून छान सोनेरी गोल्डन ठिपके दिसत आहेत. आपला डोसा तयार झाला आहे. आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गरमागरम ओट्सचा डोसा खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.